श्रीरामाचं मंदिर अयोध्यामधलं. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, डे 2 अयोध्याला आलोय. आमची आता आंघोळ लिंगोळ सगळं झालं तयारी करून. हे जी माझी आणि ही जी. आता जे बाकी आहेत ते शेट आमचे झोपलेत. एक आंघोळीला गेलं आहे आमचा आता अस्वल बॉबी. आणि इथे तर दोघांनी तरी थंड पाण्याने आंघोळ केली. जिथे कुठं बसत नाही बघ ग. आता जर्सी आहे सध्या, नंतर डायरेक्ट कुर्ता घालून वन साईड कल्टी बाई. तर पोरांची तयारी झालेली आहे. याचा कुर्ता घालून जरा टाकल्या गेलं रे. भावाने पण घातला भगवा, वन साईड भगवा. आता इथून डायरेक्ट कुठे रे, डायरेक्ट मंदिर. आणि मंदिरावरून डायरेक्ट काशी. हे बघ हे इकडे अभि आउटफिट दाखव चेक. बाबा इथून मग मस्तपैकी आता डायरेक्ट अयोध्या. खायला जमणार आहे माझा उपवास आहे. तुम्ही खा, मी लस्सी पितो. हे लोक खातील मी लस्सी पिऊन मग डायरेक्ट मंदिरापासून डायरेक्ट काशी. तिथून डायरेक्ट निघणार. रूम बिम चेकआउट फुल. आता मस्त नाश्ता करायला थांबले. डोसा करणार आहे तिकडे वर. तेच ऑर्डर इथे भेटते. महाराष्ट्रीयन भाऊ. आणि ह्याचं काय राहू दे, काय नाही. तो आहे तो जिवंत आहे तेच जास्त. अरे आपलं मेन राम राम. मस्त आता आमच्या दोघांचा उपवास, माझा आणि ह्याचा. दोघं चहा पिणार. त्याचा कट्टरवाला आहे भाई. मला तेवढं जमणार नाही बिन खाते. माझा जीव जायचा. चहा बी पिऊन मग रस्त्याला बाबा केवढा मोठा आशीर्वाद. तिघांचं खाणं आहे. ऑल बाकासूर काय तिघांचं आहे तुमचं. मी खा. माझा उपवास याचा आणि माझा उपवास. घ्या खावा. तुमच्या ऐकत नसतंय दोघं. सागर कालीने मस्त लास्टला ठेवली. हे 2 कप माझे चहाचे आणि 1 लस्सी. बाकीचं निवांत. फोन कधी केलास? व्हिडिओ ॲज ऑलवेज पोरांचा आळसपणा. व्हिडिओ काढ ना. हे येताना चालत मग चालायचं. मी तर बोललेलो 4 किलोमीटर चालू आता. बघा डॉन म्हणतात डॉन. परत चालू. हे बाबा जायचा फोन. हात पुढे गेला. फक्त व्हिडिओ तुझा. हा बघा माझी बॉटल घेतली. चालायचं आता कट करते पाहिजे. सोयी काढलं. पायी वाट चालू केलेली आहे. आणि हे डिवाइन कर तेरा वाय. गर्दी भाई अफाट गर्दी. आणि आम्ही रिक्षा करून आलो. परत निश्चित अर्धा रस्ता असाच झाला. आता चालत निवांतमध्ये. गर्दी खूप आहे. कुंभला येऊन संध्याकाळी अयोध्याला येतं. त्यामुळे वाराणसी पण जातो म्हणतो. वाराणसीला जाम गर्दी. आता आम्ही तिथे शिवरात्री अजूनच बेकार. बाईकवाले पण मस्त आपले घेऊन जातात. पॅसेंजर लोक पाठवून बघतो. पण बाई जास्त महाग होती 100 रुपये. त्याच्या ई रिक्षा परवडल्याने थोडं चाललं. आतमध्ये जाम गर्दी असणार. 4 नंतर इथे जास्त गर्दी होते असे तरी लोक सांगतात आम्हाला. आम्ही थोडं दुपारच्या टायमाला आलो. 4-5 पर्यंत. किती वाजले? 3 वाजले. झालं 6 वाजताच आम्हाला इथून निघालं. मग बनारसला जाऊनच हे लोक जेवतो. आम्ही जेवू म्हणजे उपवास आम्हाला पण सोडायला. डायरेक्ट आता मंदिरात आपलं शरीर. हां ते बरोबरच बोललो. कन्फर्मेशन म्हणून विचारायला. सुकले सध्या जामच सुकले.
हे काय इथे पुढे मस्त स्नान घेतात लोक. बरे पुढे आहेत गर्दी तिकडे. आम्ही अजून रस्त्याला चालते. एक म्हातारा बोलते की आहे अजून 4.5 किलोमीटर. मला वाटत नाही 4.5 किलोमीटर असेल, कमीच असेल. काय बोलतो तुला वाटतं? चालायचं काम करायचं पण चालायचं. त्यात एक मेजर अपडेट, माझी चप्पल लठ्ठ्याने घालवली. बिन चपलीचा फिरतोय कालपासून. नशिबातच लिहिले, त्रास काढून द्यायचं. तर हे नदीचं पाणी इथे येतं परफेक्ट. फ्लो पण बघू शकतात, भारीच दिसतो. इथून पाईप आहे, पाणी या साईडला आणायचे. मग इथून आलं की मग इथून प्रेशरमधून निघते. इथून डॅम सारखं बनवलंय. हा वाला आहे. म्हणजे इथे कसं नदीला इकडे जातं ना मंदिराच्या इथे, म्हणून. अयोध्यात मंदिरमध्ये लूट मचवले. भेंडी तिथे सुसू करायचे 10 रुपये. कोणत्या डॉलरमध्ये भाई 10 रुपये असतात? 2 रुपये 5 रुपये ड्यूटी आला. यांच्यावर त्यांची चालू वाटतं सगळा पैसा. काय बोलायचं भाई, 10 रुपये एवढे जास्त कसे काय घेतात? वेळ जाणे 10 रुपये बोलले एवढे जास्त कसे काय घेतात? मेन रोडची गर्दी गुजरात की रहने वाली है. आपका इंतजार राम मंदिर खूपच जास्त. एक के सामने कर रही है. आणि हे लोक मस्त डोक्यावरती घेऊन हे रुमाल मॅन बाबा. कितीतरी किलोमीटर चालल्यानंतर शेवटी दर्शन नशिबाला आले. 4 किलोमीटर चाललो असेल आम्ही. त्यानंतर पोहोचलो. इथे जाम फिरवलं. ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी होती दुकानासाठी. जाम चाललो बिना चपलीचा. घरी बघते हे लोक आता इथे चपला काढतील आय गेस. आपल्याला तो म्हणजे बिना चप्पल. बाईनी एंट्री मारलेली आहे चेकिंग विकिंग्स करून. मंदिर तिकडे तेव्हा मंदिरच बनवलंय बहुतेक. मस्त भाई, आतमध्ये जाम मोठं आहे. आता फुल मस्त दर्शन घेऊ आम्ही. एवढा तासानंतर आलो चालून गेलो. 6 वाजेपर्यंत बहुतेक 6 वाजेपर्यंत बहुतेक चालू असतं मंदिर. अभि कुठे आहे? चष्मा काढून बघते. आरामात चांगला इधर पोचले. तो अभी थोड़ा करे इधर भी घूमता है. आता हे लोक पोलिसांना विचारतात, ते सांगतील का पुढे जायचं ते. म्हणजे रस्ता तर फिरूनच आहे पूर्ण तिथून असा. बघू पुढे जाऊ. पुढे मंदिर दाखवलं. हे डिवाइन यो हाड एवढा तास थांबल्यानंतर मंदिराच्या आत जाणार. ह्याचा हा सुख सांगू नाही शकत. काय बोलतो सागर काळे, बरोबर ना? गाडी चालवताना तुझ्या पायाची तर वाट लागणार आहे. जय श्रीराम. बरं वाटतंय. सागर गाले कसं वाटतंय पोचल्यावर? कसं वाटतंय डिवाइन फील टू राम जन्मभूमी? महाराष्ट्रीयन भाऊ तुमचं रिएक्शन?
सब लोग एक साथ बोलो जय श्री राम। जय श्रीराम। फोटो ना स्नॅप व्हिडिओ. बाई लोकांची चप्पल घेतली. दर्शन मस्त पैकी झालं एकदम. म्हणजे पटकन झालं. कधी इकडून आहे ना निघायचं. इकडून आहे निघायचं. काय इकडून? अरे इकडून जायचं ना तिकडून नाही. जा जा नाही जा. आणि जर तिकडून नसला तर तुझ्या यायची माहिती ना काय नाही. चल चल पटकन चल. टाइमपास नको करू. कंटाळा आला चालून. तुझ्या हाताची कंडिशन काय आहे? तुझ्या हाताची कंडिशन काय? दिसतंय ना बोंडू आलाय. अभी कुछ भी आ रही है. ते हे घे टेप असते ना. काय हुआ हात में तो हात बाहेर हात लावून बघायचे. अरे रात्री कोण लावून गेला? फिर मैं तेरे को टोले देचे. काय म्हणतोय? टोले पे टोले. अरे मंदिरात आहे यार. चला ना. इज्जत लागला बेकार. फटाफट झाला दर्शन. 5 सेकंद फक्त उभं राहून दिलं. धक्का बिक्का देऊन. 5 पण नाही. हा खरं एकदम क्विक झालं. क्विक असं गेलं नाही. जे बोलतात ना 3 तास लाईनीत, ते ऍक्च्युली 3 तास फिरायचंय. अरे घरात नाही तुझ्या. हनुमानाचं मंदिर अयोध्यामधलं. तर इथे जायचं पण एवढी जाम गर्दी ना. पण आम्ही एक काय ना काहीतरी शॉर्टकट काढणार. ओळख काढून जाणार. कारण की तुमचे मित्र आता सगळे वैतागले. कंडिशनच नाही पोरांची चालायची. तर मी बिन चपलीचं चालते भाई किलोमीटर रस्ता. एंट्री घेतली. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. जय श्रीराम. श्रीराम. चल पुढे. हनुमान मंदिर दर्शन डन. नाईसली. एकदम सुरेख. आता डायरेक्ट वाराणसी. पहिले जेवण वाराणसी. बरोबर. आमचा सस्ता ब्लॉगर आता पूर्ण डूस झालाय. काय नाही. बस दम निघाला. कालचा एक दिवस. आज बस. सहायता केंद्र से मैं यहाँ तेरा इंतजार कर रही हूँ. हे पाठवतो तुम्हाला. चालत जा. मला 20 रुपये दे. 20 रुपये करतो. मी जातो. तुम्ही या चालत काय करायचं करा. पाय बिन चपलीचं चाललं ना. पाय नाचत नाही राहिले. तुझे कॉन्ट्रो मधले 20 कट तू समज आणि देऊ नका आम्हाला. कोणते जे तू दिले नाही अजूनपर्यंत. हा बरोबर. रानी तिवारी जो छलेरा चाहिए कहीं पर भी हो ना. पुलिस सहायता केंद्र पर आ जाए. इथून आता पहिले जेवण. इंतजार कर रही हूँ. लॉगिन करायला प्रॉब्लेम काय नाही. तुमची स्टोरेज संपली. आयफोन प्रॉब्लेम.
धिंगाणा घालत गाडीत झोपून वाराणसी. ड्रायव्हर इज रेडी. बॅक टू पवेलियन. तर इथून खाऊन हॉटेल. दमलेत सगळे, स्टोरी टाकायच्या पाठी लागलेत. तर चालू. चला पुढचं व्हॉट्सअप बोलते हॉटेलवर. what the fuck? शार्प होता. बेकार घुसला तो. नाही हे पण व्हिडिओ कंटेंट